जळगावच्या वर्धाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्सप्रेसमध्ये भीषण आग लागली आहे। घाबरलेल्या काही प्रवाशांनी उड्या मारल्यामुळे त्यांना समोरून येणाऱ्या बेंगळुरू एक्सप्रेसनं चिरडलं। जळगावहून मुंबईकडे येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसनं अचानक ब्रेक लावला। यामुळे आगीच्या ठिणग्यांची अफवा पसरून प्रवाशांनी गोंधळात उड्या मारल्या। आगीच्या भीतीनं उड्या मारलेल्या प्रवाशांना बेंगळुरू एक्सप्रेसनं चिरडलं। या दुर्घटनेत 13 प्रवाशांचा मृत्यू तर काही जखमी झाल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले। जळगाव रेल्वे अपघातामध्ये मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख आणि गंभीर जखमींना 50,000ची मदत जाहीर। सरकारतर्फे सर्व जखमी प्रवाशांवर मोफत उपचार केले जाणार। जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशानंतर रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या। 3 रुग्णालयातून मदत कार्यासाठी रुग्णवाहिका आल्या पाठवण्यात। जळगाव रेल्वे अपघातातील जखमींना जळगाव आणि पाचोरा येथील रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड बीडवरून पुण्याला गेला का, यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। मकोका अंतर्गत त्याला न्यायालयीन कोठडी मिळाल्यानं लक्ष लागलं आहे। मध्यरात्री प्रकृती बिघडल्यामुळे वाल्मिक कराडला पोटदुखीचा त्रास झाला। त्याला बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं। बीड जिल्हा विशेष न्यायालयाने वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। मकोका अंतर्गत गुन्हा असल्यानं 6 महिने जेलमध्ये राहावं लागणार अशी माहिती। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।